नमस्कार. माझं नाव महादेव लक्ष्मण शिंदे. माझा मूळ गाव आहे बार्शी लातूर रोडवर एक 10 किलोमीटर अंतरावर कुसळंबे गाव आहे. या गावामध्ये एक 3000च्या आसपास लोकवस्ती आहे आणि या लोकवस्तीमध्ये नोव्हेंबर 1965 रोजी माझा जन्म झाला आणि या जन्मापासून आजपर्यंतचा एक थोडक्यात प्रवास मी आपल्यासमोर मांडणार आहे. वास्तविक पाहता ज्यावेळेस 1965ला माझा जन्म झाला त्यावेळेस घरातली जी परिस्थिती होती त्या अतिशय बिकट परिस्थिती होती. माझी आई मोलमजुरी करत होती. वडिलांना 2 काठ्या होत्या आणि 2 काठ्यांच्या आधारावर ते चालत होते. घरची परिस्थिती अतिशय बिकट असल्यामुळं आई माझी गावामध्ये दोंडी भांडी करून सगळा प्रपंच चालवत होते. त्यावेळेस घरामध्ये अक्षरशः ज्यावेळेस माझा जन्म झाला खायला काय नव्हतं, पण आई इतकी धैर्याची होती की तिला माहीत होतं की या 2-4 दिवसामध्ये मी बाळंत होणार आहे. त्याच्यामुळे त्याने शेजारणीकडून अन्न तर काय नव्हतं पण गुळाचा खडा आणून ठेवला होता. आणि मग तिने विचार केला की ज्यावेळेस मी बाळंत होईन त्यावेळेस अन्नापेक्षा बाळंतीन झाली जी भूक असते ती भूक भागवण्यासाठी जर गुळाचा खडा खाल्ला तर आत्मा शांत होईल. आणि म्हणून माझा जन्म झाल्याबरोबर पहिला त्यानं गुळाचा खडा खाल्ला आणि आपली भूक शांत केली. वास्तविक पाहता जन्म जो माझा झाला तो हालाकीत झाला आहे आणि हालाकी जन्म असताना सुद्धा वडील होते त्यांची जुनी इयत्ता 7वी पास असे शिक्षण झाले होते. त्याच्यामुळं वडिलांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं. आई मात्र एकदम अडाणी होती. आईला कुठल्याही शिक्षणाचं गंध नव्हता आणि अशा परिस्थिती मग हळूहळू लहानाचा मोठा होतो तुम्ही. गावामध्ये ज्यावेळेस दोन्ही भांडी आई करायला जायची त्यावेळेस मला कडेला घेऊन जायची आणि ज्या वेळेस आई भांडी घासत असायची तर त्या घरामध्ये जर कोणी जेवत असेल तर माझं लक्ष तिकडे जायचं की त्याच्यातलं आपलं काहीतरी थोडं अन्न द्यावं. पण त्यावेळेस ज्या घरामध्ये आई भांडी धुंडी म्हणजे घासत होती ती कुणी काय देत नव्हतं आणि जवळजवळ सकाळी 9-9:30 वाजता जी आई गावामध्ये जायची मला घेऊन ती जवळजवळ 3 ते 4 वाजायच्या परत यायला. ज्यावेळेस परत यायची त्यावेळेस जे ताजं अन्न आहे ते तर कधी मिळतच नव्हतं. पण ज्यावेळेस ती घरातली बाई ज्यावेळेस सगळं काम होईल त्यावेळेस 2-3 दिवसाचं जी शिळपक्क घरामध्ये असेल ते घेऊन मग आम्ही यायचो आणि 4-5 वाजता मग आम्ही कसं तरी अन्नाला लागायचो. घरामध्ये माझ्यापेक्षा थोडी मोठी बहीण होती आणि मी दोघांचा सांभाळ असा चालवत होता. ज्यावेळेस मला 5-7 वर्ष झाले वडिलांना वाटलं की आता मुलाला शाळेत घालावं आणि मग 7व्या वर्षी सरासरी 1972 साली इयत्ता 1लीमध्ये मला शाळेत घातलं. त्यावेळेस मोठा दुष्काळ होता. 1972चा हा भीषण दुष्काळ होता आणि या दुष्काळाच्या काळामध्येच इयत्ता मला 1लीमध्ये शाळेमध्ये घातलं. पण त्यावेळेची शाळेची जी परिस्थिती होती फक्त वडिलांनी सांगितलं होतं तू शाळा शिकायची कारण मला जे जमलं नाही ते मला तुझ्यामध्ये दिसते. मी भीक मागेन पण तुला शिक्षणाला कुठलीही वस्तू मी कमी पडू देणार नाही. तू शिक आणि आपल्या घराण्याचं नाव कमव. आणि त्याच्यामुळं पहिलेपासून मी हळूहळू शाळेत जात होतो. शाळेत जाताना मला फक्त एक पांढरी पिशवी होती फाटलेली, त्याच्यामध्ये पाटी ज्याला म्हणतात त्या काळामध्ये त्यावेळेस जी नवी पाटी असते ती नवी पाटी कधी मिळली नाही, परंतु जी फुटलेली पाटी होती त्याचा अर्धा तुकडा माझ्या पिशवीमध्ये होता. आणि मग असं करत करत शिक्षण हळूहळू चालू झालं. जवळजवळ 7वीपर्यंत माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळा कुसळंबे येथे झालं.
परंतु या काळामध्ये जे शिक्षणाचा प्रवास माझा भयान झाला त्याच्यामध्ये काय मुद्दे मी सांगणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे शिक्षणामध्ये कधीही 7वी पर्यंत नवीन पुस्तक, नवीन पाटी, पिशवी ह्याची आणि माझी कधीही गाठ पडली नाही. सगळा शिक्षणाचा प्रवास हा शेजारीचं पुस्तक बघून हा करत होतो मी. आणि त्याच्यामुळं परमेश्वरानं थोडी बुद्धी मला दिली होती. त्याच्यामुळे जेवढं काय कोणाचा मी अभ्यास करायचो पुस्तक बघून तेवढा माझा तो अभ्यास चांगला होत होता. पण घरची गरिबी परिस्थिती असल्यामुळं पूर्ण वेळ मला शाळेमध्ये जाता येत नव्हतं. आणि त्याच्यामुळं कमीत कमी आठवड्यातून एखादा किंवा दुसरा दिवस मी शाळेत जायचो आणि बरेचसे दिवस आईच्या बरोबर जायचे. आणि मग त्याच्यामुळं परिस्थिती अशी व्हायची की शाळा बुडायची, शिक्षणाकडे दुर्लक्ष व्हायचं. पण त्या शिक्षणाच्या काळामध्ये असे काही बिकट प्रसंग आले. एक थोडक्यात तुम्हाला बिकट प्रसंग सांगतो. इयत्ता 4थी 5वीचं मग वय असेल आणि त्यावेळेस आईने सांगितलं होतं, आई कामाला खुरपायला गेली आणि त्यानं अर्धी भाकरी मला घरी ठेवली होती. त्यावेळेची शाळा म्हणजे सकाळी 7 वाजता शाळा असायची, दुपारी सुटायच्या आणि परत दुपारी 2 वाजता शाळा असायच्या. आणि दुपारच्या मधल्या सुट्टीमध्ये आम्ही जेवायला येत होतो. जेवायला आलो त्या दिवशी एकादशी होती, मला स्पष्ट आठवतं. एकादशी दिवशी मी दुपारी 1-1:30 वाजता घरी आलो. घरी आल्यानंतर ती भाकरी मी असं खायला लागलो. पण माझं जे घर आता आहे ते पूर्ण रोडवर आहे. लातूर ते बार्शी या रोडवर घर आहे. आणि घर रोडवर असल्यामुळं पंढरपूरला यात्रेकरू चालले होते. त्याच्यातला एक म्हातारा यात्रेकरू, त्याला भूक लागली होती आणि तो आमच्या दारात बसला होता. 1:30 वाजता अक्षरशः भयान ऊन होतं. या उन्हामध्ये तो बसला असताना भूक लागल्यामुळं तो मागत होता, पण कुणी त्याला काय देत नव्हतं. अचानक मी दार दिसलो आणि त्याने सांगितलं की बाळ मला थोडी भाकरी दे. वास्तविक मला तर भूक लागली होती. काय करावं विचारायला, पण विचार न करता घरामध्ये गेलो, अर्धी भाकरी घेतली आणि त्या वारकरला मी दिली. दिल्यानंतर त्यानं मला आशीर्वाद दिला, बाबा तू आयुष्यात पुढे मोठा अधिकारी होणार आहेस. कारण अन्नदान हे सगळ्यात महत्त्वाचं दान आहे. आणि तो जो आशीर्वाद मला मिळाला त्याच्यामुळं आज मी इथं उभा आहे. ज्यावेळेस मी शाळेमध्ये गेलो, पोटामध्ये भूक होती. आणि शाळेत गेल्यानंतर त्यावेळेस तिथं बामणी गुरुजी आणि बामणी बाई या 2 नवराबाईक होते. आणि त्याने बाईने विचारलं, अरे तू लवकर कस काय आला? नाही मॅडम म्हणलं, घरी आई नाही त्याच्यामुळं मी लवकर आलोय म्हणले. आणि मी बसलो. शाळा सुरू झाली, पण पोटात का नसल्यामुळं डोळ्या पुन्हा अंधार यायला लागल्या, चक्कर यायला लागली. आणि मग चक्कर आल्यानंतर एक 2 ते 3 मिनिटांमध्ये चक्कर येऊन मी खाली पडलो. आणि हे बाईंच्या लक्षात आलं. अरे त्यांनी म्हणले तुला काय झालं असं? त्यांनी थोडं पाणी पाजलं आणि त्यावेळेस त्यांना म्हणलं की मॅडम असं असं झाले आणि मला भूक लागली. तर त्यावेळेस त्यांनी जेवण केल्यानंतर जो थोडा डबा शिल्लक होता तो डबा मला जेवायला दिला. म्हणजे असे काय ते प्रसंग आलेत. त्याच्यानंतर शिक्षण घेत असताना 1972च्या दुष्काळामध्ये दुसरा एक भयान प्रसंग घडला. तो म्हणजे दुष्काळामध्ये जनावरांना तर अन्न पाणी मिळत नव्हतं, पण माणसं सुद्धा अक्षरशः तडफडून मरत होती. आणि मग त्या काळामध्ये घरामध्ये अशी घटना घडली होती की गावातील एका व्यक्तीचं मुलीचं लग्न होतं. आणि मुलीच्या लग्नामध्ये त्या मुलीचा वडील आमच्या घरी आला आणि त्यांनी सांगितलं वडिलांना की तात्या म्हणले तुम्ही दोघं नवरा बायको लग्नाचं जे काम असतं ते लग्नाचं काम करायला तुम्ही या, आम्ही तुम्हाला एक नवीन कपडे देऊ. आणि मग त्या काळामध्ये कपडे मिळणं हे अतिशय म्हणजे मोठी गोष्ट होती. कारण नवीन कपडा जवळजवळ ज्यावेळेस मला नोकरी लागली तिथून पुढे मिळाला. आयुष्यात आम्हाला नवीन कपडे कधीही मिळत नव्हते. कारण मला जी कपडे मिळत होती आणि वडिलांना जी कपडे मिळत होते ती कुठून मिळत होते? ज्यावेळेस
गावामध्ये व्यक्तीचा मृत्यू होतो. मृत्यू झाल्यानंतर मड्यावरती जे कापड पांढरं घातलं जातं ते कापड ज्यावेळेस त्या वडील आणायचे आणि मग त्याचं निम्म कापड कापून त्याचा शर्ट मला केला जायचा आणि निम्म कापड धोतर म्हणून ते वडील वापरायचे. कारण कपडा हा कधीच नवीन मिळाला नाही. ज्या ज्या वेळेस कपडे फाटायचे त्यावेळेस माझ्याकडं सुई दोरा हा कायमचा माझ्या खिशामध्ये असायचा. कारण शिक्षण तर घ्यायचं होतं, पण ज्यावेळेस जर कुठं फाटलं तर आपण ते शिवता यावं म्हणून तो सुई दोरा कायमचा माझ्या खिशामध्ये असायचा. असं शिक्षण 7 ते पर्यंत शिक्षण माझं पूर्ण झालं. आणि सांगायचा मुद्दा मग असा राहिला की ज्यावेळेस आई आणि वडील त्या ज्याचं लग्न होतं त्याच्या घरी ज्यावेळेस कामाला गेले त्यावेळेस जुन्या काळी आता गॅस नव्हता, तर जुन्या काळी काय होतं, चुलीवर स्वयंपाक केला जायचा आणि मग फास जो असतो काटाळ्याचा फास त्यावेळेस जुना काढलेला होता आणि त्याचे तुकडे करून त्याच्यावर स्वयंपाक केला जायचा. आणि मग त्या मालकाने आईला सांगितलं, म्हणजे वडिलांना सांगितलं की वडील तुम्ही काय करा, ते काटाळ्यात तोडा, त्याचे बारीक तुकडे काढा. आणि आईला सांगितले की त्याचे गाठोडे बांधायचं आणि घरी न्यायचं की त्याचा स्वयंपाक करायचा आहे. मग काम चालू होतं, पण काम चालू असताना ज्यावेळेस आई सरपण नेत होती, 4-5 सरपणाच्या पेंड्या नेल्या, परंतु शेवटच्या पेंडीला आईच्या पायामध्ये असा एक काटा मोडला की पायातून काटा आला आणि एकदम तो वरती निघाला. आईला म्हणजे पायातला काटा काढायला गेले, परंतु काटा काय निघाला नाही, तो खुडून निघाला. पाय एकदम रक्तबंबाळ झाला. पण जर काम नाही केलं तर आपला खायला काय मिळायचं नाही, कपडे मिळायचे नाहीत. आणि त्याच्यामुळं तिने विचार केला की आपला पाय जरी सुजलेला असेल, रक्तबंबाळ जरी झालेला असेल, तरी आपण हे आजचं काम पूर्ण करायचं. आणि मग हे सगळं त्या दिवशी पूर्ण काम केलं. आणि संध्याकाळी अक्षरशः तिचा उजवा जो पाय होता तो पायानं चालता आला नाही, पाय असा सुजून बम झाला होता. आणि मग संध्याकाळी आल्यानंतर तिने सांगितलं की आता पायानं तर उद्या चालता येणार, उद्या तर लग्न आहे, काय करायचं. दोघांनी नवरा बायकोने विचार केला आणि मग मला म्हणले तू काय कर, जिथं आपण सरपण तोडतो तू तिथं बस, थोडं राहिलं आहे. मग मी तिथं थांबलो. त्यांनी सगळं सरपण घरी नेलं. दुसऱ्या दिवशी जवळजवळ 11-12 वाजता लग्न झाले. लग्न झाल्यानंतर जवळजवळ आम्ही सगळे, मी, आई, वडील, बहीण, आम्ही मंडपाच्या साईडला बसलो होतो. जोपर्यंत सगळे स्वयंपाक म्हणजे जेवणं सगळे होत नाहीत तोपर्यंत कुणी आम्हाला जेवायला वाढलं नाही. आम्ही त्या अन्नाकडे सारखं बघायचो की आता आम्हाला कोणतरी देईल, परंतु त्याने दिलं नाही. ज्यावेळेस 6-7 वाजल्या त्यावेळेस मालकाला आम्ही विचारलं, आम्हाला आता तरी जेवायला तर भूक लागले. त्याने म्हणले जेवण सगळं संपले, तिकडे पंतरवळ्या टाकलेत, त्या पंतरवळ्यातल्या जी काय शिल्लक असेल ते घेऊन जावं. आणि मग आईनं काय केलं, ते गोळा केलं, जिथं पंतरवळ टाकते ते सगळं गोळा केलं आणि मग आम्ही ते घेऊन घरी आलो. आल्यानंतर वडील पाठीमागं थांबले होते. वडिलांना मग एक धोतर त्याने दिलं, त्यानंतर आईला एक जुनी साडी दिली आणि मग ते घेऊन आम्ही घरी आलो. म्हणजे वास्तविक पाहता जीवनाचा हा जो संघर्ष आहे तो वेळोवेळी माझी परीक्षा घेतलेली आहे, पण त्या परीक्षेमध्ये मी ठरवलं होतं मी पास होणार आहे. आणि मग असं करत करत शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेस मी 2 ते 2.5 वर्षाचा होतो त्यावेळेस जुन्या काळामध्ये बैलगाड्या होत्या. बैलगाड्यामध्ये एकदा असंच झोपवलं होतं वरती. झोपवलं असताना खाली असं गणगळत मी आलो आणि अचानक काय झालं की गाड्याच्या दांड्या असतात, अशा 3 दांड्या असतात, आणि खाली गणगळत आल्याबरोबर अचानक काय झालं, हा जो माझा उजवा भाग आहे तो उजवा भाग पूर्ण ह्याच्यामध्ये अडकला गेला
आणि अडकल्यामुळं पूर्ण हा जो माझा पाय आहे, हा हात आहे, हा पूर्ण निम्मा शरीर त्याच्यामध्ये अडकलं गेलं. पण त्या काळामध्ये पैसा नाही, दवाखान्याची काय माहीत नव्हती. त्याच्यामुळे त्याने काय केलं, रडायला लागलो मी. आणि मग आई पळत आली, तिनं बघितलं काय झालंय. मग त्यावेळेस देवऋषी होते, त्या देवऋषीकडे नेलं, त्याने चोळून हे बरं केलं. परंतु आजची अवस्था अशी आहे की त्यावेळेस जो माझे शरीर अडकलं होते त्याचा त्रास मला आत्ता होतोय. कारण याचा परिणाम असा झाला की पूर्ण शिक्षण तिथून हळूहळू माझ्या शरीरावर असा काय त्याचा परिणाम झाला की ही जी वाटी आहे ती पूर्ण माझी वाटी आतल्या बाजूला आली आणि चालताना मी सहज हा पाय या पायाला अडकायचा आणि अडकत अडकत कुठे पडायचो. परंतु शिक्षणाची मी जिद्द सोडली नाही आणि एवढं करून मग 7वीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं. त्याच्यानंतर वडिलांनी मला बार्शीला मॉडेल हायस्कूल बार्शी इथं इयत्ता 8वीला शाळेला घातलं. वडिलांनी सांगितलं तू काय कर पण जिद्दीने तू शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण घेतलं. परंतु ज्यावेळेस मी 8वीला आलो, वय जवळजवळ 14 ते 15 वर्षाचं वय होतं. चालता येत नव्हतं. हा जो पाय आहे तो या पायाला सारखा घासत होता आणि चलत चलत कुठेही मी पडत होतो. आणि मग वेळ अशी एकदा आली की उन्हाळ्याचे दिवस होते, परीक्षा जवळ आली होती आणि बार्शीमधलं सोलापूर रोडला एक गांधी छात्रालय आहे, तिथं मला हॉस्टेलला घातलं होतं. आणि मॉडेल हायस्कूल भगवंतजवळ एक शाळा आहे, तिथं 8वीला घातलं होतं. आणि मग मी त्या गांधी छात्रालयापासून चालत मॉडेल हायस्कूलला जात होतो. त्याच्यामुळे हा जो प्रवास आहे जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि त्याच्यामुळे काय व्हायचं, पायात पाय अडकायचा आणि कुठे पडायचो मी. आणि त्याच्यामुळे एके दिवशी बाळेश्वर नाक्यावर चालता चालता पायात पाय अडकला आणि अचानक मी खाली पडलो. खाली पडल्यामुळं उठता आलं नाही आणि इतका पाय सुजला की शेवटी मला मुलाने मग हॉस्टेलवर नेलं. आणि त्यावेळेस सहस्रबुद्धे सर म्हणून सुपरटेंडेंट होते, त्यांनी सांगितलं बाळा तुला त्रास होतोय, तुला घरी सोडतो. आणि मग त्यांनी मला घरी सोडलं. आणि घरी सोडल्यानंतर तिथून जो पुढचा परीक्षेचा प्रवास आहे तो मला परीक्षेला जाता आलं नाही. आणि त्याच्यामुळे इयत्ता 8वीचं वर्ष माझं वाया गेलं. इयत्ता 8वीचं शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळं पुढचं जे हायस्कूलचं शिक्षण आहे ते मळेगाव तालुका बार्शी या ठिकाणी मला इयत्ता 8वीला शाळेत घालण्यात आलं. त्या ठिकाणी वसतिगृह होतं. घरातील जी परिस्थिती होती ती अतिशय बिकट असल्यामुळं वडिलांनी निर्णय घेतला की वसतिगृहामध्ये शाळेला घातलं. आणि तिथं जे मुख्याध्यापक होते, पिसाळ सर म्हणून तिथं मुख्याध्यापक होते, त्यांना सांगितलं की आमची परिस्थिती आता गरिबीची आहे, एकदा हा मुलगा आता 8वीला आता तुमच्याकडे घातलेला आहे, इथून पुढं सुट्टीला त्याला कुठेही सोडायचं नाही, 10वी होऊनच तो परत येईल. आणि मग जवळजवळ मी 8वी ते 10वीचं शिक्षण मळेगाव तालुका बार्शी या ठिकाणी इतकं व्यवस्थित गेलं. आणि त्या ठिकाणी तिथं जी मुलं होती त्यांनी मला इतकं सहकार्य केलं की त्या गावामध्ये मुलांनी जेवणापासून ती प्रेम करण्यापर्यंत इतकं मला त्याने भरपूर सहकार्य केलं. सहकार्य केल्यानंतर इयत्ता 10वीत असताना 1982ला एक घटना घडली. दिवाळीनंतरचा काळ होता. अचानक गावावरून मला फोन आला, म्हणजे निरोप आला की तुझी आई आजारी आहे, तुला बोलवलंय. आणि मग गावाकडे गेलो मी. गावाकडे गेल्यानंतर आई इतकी आजारी होती की ती सिरियस होती. जुन्या काळामध्ये ज्या अडाणी बायका असायच्या त्यांना औषधोपचाराचं ह्याचं कुठलंही काय नॉलेज नव्हतं. आणि मग माझ्या आईला दात दुखीचा आजार होता. शेजारच्या एका बाईला त्याने सहज विचारलं की बाई माझं दात दुखते, काय करावं लागेल. शेजारच्या बाईने सांगितलं तू काय कर, बिबवा असतो बिबवा, तो काय करते कुठ आणि त्याचे तेल असतं ते तोंडाला लाव, तुझं दात दुखायचं बरं होऊन जाईल. माझी आई भोळी होती, तिनं तो एक पूर्ण बिबवा तो कुठला त्याचं तेल काढलं आणि त्यात सगळं दाताला लावलं. पण आपला माहीत आहे जो बिना म्हणजे बिबवा जो असतो तो अतिशय विषारी असतो. त्याचं जे तेल असतं ते अतिशय विषारी असतं. त्याचा थेंब जरी उडला तरी त्याचे फोड येतात.
आईला माझ्या याची कल्पना नव्हती. तिने सगळं आतून ते लावलं, पण वस्तुस्थिती ते झाली होती की पूर्ण आतले जे दाढा होत्या त्या आतल्या सगळ्या दाढा भाजून निघाल्या, आणि भाजून निघाल्यामुळं तिथून जे बाजून निघाले ते सगळ्या श्वसन नलिकेला सगळे फोड आले, आणि त्याच्यामुळं अन्न नलिका ही चॉकअप झाली, आणि त्याचं अन्न खायचं बंद झालं होतं. आणि त्याच्यामुळं एक 8 दिवसातच इतका भयान प्रसंग घडला की अन्न पाणी कुठलंही तिला खाता आलं नाही, आणि त्याच्यामुळं तिचा अचानक मृत्यू झाला. त्या दिवशी आदल्या दिवशी मी आलो होतो, आणि दुसऱ्या दिवशी तो प्रकार घडला. घरामध्ये जो दुःखाचा डोंगर आहे तो कोसळला होता. अक्षरशः काय करावं ते कळत नव्हतं, कारण आजपर्यंत जे आईने सांभाळलं होतं, जे मायाचं छत्र धरलं होतं, ते पूर्ण हरवलेलं होतं. आणि त्याच्यामुळं जे रडायचं होतं ते रडू येत नव्हतं, कारण जे दुःख होतं ते आतून सगळं करपून गेलं होतं. रडू याचं आतून, पण डोळ्यामधून अजिबात आसरू येत नव्हते. काय करावं ते कळत नव्हतं. आणि मग अशा अवस्थेत इतका त्रास झाला. ज्यावेळेस आई वारली त्यावेळेस एक लहान भाऊ होता, 1 वर्षाची बहीण होती. आणि ज्यावेळेस प्रेत न्यायचं होतं त्यावेळेस अक्षरशः प्रेतावर लहान बहिणीला पाजलं गेलं, कारण मृत्यू काय असतो, आई वारल्यानंतर काय दुःख असतं हे काहीच आम्हाला कळत नव्हतं. पण ज्यावेळेस ते आईला प्रेत उचलून नेलं आणि त्यावेळेस इतका आम्ही हंबरडा पडला की काहीच कळत नव्हतं. लोकांनी सांगितलं की लहान मुलं आहेत, यांना स्मशानात नको न्यायला. त्याच्यामुळे मी, लहान बहीण, भाऊ आम्हाला घरीच ठेवलं, आणि आईची अंत्ययात्रा गेली. आईचं छत्र गेल्यामुळं घरातली जी परिस्थिती पूर्ण ढासळली होती, त्याच्यामुळं काय करावं हे कळत नव्हतं. वडिलांना तर काम जमत नव्हतं, आई तर गेलेली आहे. तिथून पुढचा जो प्रवास अतिशय बिकट सुरू झाला, आणि ते वर्ष माझं इयत्ता 10वीचं वर्ष होतं. काय करावं सुचत नव्हतं. वडिलांना म्हणलं आता काय करू आपण, माझं शिक्षण बंद करू, कुठंतरी आपण भीक मागायचा काहीतरी कार्यक्रम करू आणि घर कसं तरी चालू. कारण वडील 2 एक काट्यावर चालत होते, मला पायानं चालता येत नव्हतं, काम तर कुठलंच होत नव्हतं, आणि भीक मागणं हा शेवटचा पर्याय होता, आणि पोट भरणं हा सगळ्यात आमच्या समोरचा मोठा प्रश्न होता. आणि मग त्या काळामध्ये जो लहान भाऊ होता माझा, लहान भावाला चालता येतं, मला चालता येत नव्हतं. आणि मग आम्ही घरात बसून विचार केला काय करायचं. त्यावेळेस वडिलांनी भाऊ म्हणले तू शाळा शिक. भाऊ म्हणला मी भीक मागून घर चालवतो, तू शिक्षण कर, कारण शिक्षण घेतलं तरच आपल्या घराची काहीतरी थोडी प्रगती होईल. आणि त्याच्यामुळं वडिलांनी मला सांगितलं की बाळ तू काय कर, शाळेत जा. पण अवस्था अशी झाली, पायाचा त्रास होत होता, चालता येत नव्हतं, आणि म्हणून वडिलांनी मी विचार केला आपण काय करू, दवाखान्यात जाऊ, काहीतरी पर्याय काढू. आणि मग 1982ला सिव्हिल हॉस्पिटल सोलापूर इथे आणलं मला. आल्यानंतर सिव्हिलला तपासणी केली, आणि त्यांनी सांगितलं की वाटी जागेवर बसवावं लागलं, ऑपरेशन करावं लागलं. ऑपरेशन पायाचं केलं. ऑपरेशन केल्यानंतर जवळजवळ 6 महिने पायाला प्लॅस्टर होतं, हालता येत नव्हतं. घराकडं जो भाऊ होता तो भाऊ गावामध्ये भीक मागायचा. लहान बहीण एक 1.5 ते 2 वर्षाची असेल, तिला पाट्यावर घ्यायचा, गावात फिरायचा, तिकून भीक मागून आणायचा. त्याने ते कसं तरी प्रपंच करून तिकडे ते पोट खात होते. आणि मी तो सोलापूरमध्ये बाळ्याला आमच्या मांडलेली एक आत्या आहे, आणि त्या आत्यानं माझा इथं सांभाळ केला.
जो माझा प्लॅस्टरचा पाय होता, जवळजवळ हा उजवा पाय, आता जो मला त्रास होतोय, हा जवळजवळ 65% माझं ऑपरेशन झालं. आणि या ऑपरेशनमुळं 6 महिने पूर्ण माझं एका जागेवर गेलं. परंतु मी आवर्जून उल्लेख करेन की रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाते अतिशय महत्त्वाचे असतात. मला एक सख्खी आत्या आहे, पण सख्ख्या आत्यानं सांभाळलं नाही, परंतु मांडलेली तिची जी जाऊ होती तिला मी आत्या मानत होतो. आणि त्या आत्याचे एक मुलगा आणि तिचा म्हणजे त्या मुलाचा म्हणजे पत्नी, ह्या दोघा नवरा बायकोने माझा एवढा सांभाळ केला की त्या मुलाच्या पत्नीनं, ती माझ्या नात्याने बहीण लागत होती, अक्षरशः तिचं माझं लगीवाने संडास तिने स्वतः काढले. आज मी तिच्या आयुष्यात कधीही उपकार विसरणार नाही. या जीवनामध्ये असं त्यांनी सहकार्य केलं. आणि मग जवळजवळ 6 महिन्यानंतर प्लॅस्टर काढला आणि मी गावाकडे गेलो. शिक्षण तर घ्यायचं होतं. शिक्षण आपण राहिल्यामुळं खंत वाटत होती, लवकर शिकायचं होतं. आणि मग उन्हाळा सुट्टीमध्ये अक्षरशः हातात काठी घेऊन हळूहळू पावलं टाकत कमीत कमी 1 महिना 1.5 महिना मी सराव केला आणि हळूहळू चालायला लागलो. आणि 1983 साली परत 10वीची परीक्षेला मी गेलो आणि 83-84ला जवळजवळ 82% मार्कानं मी इयत्ता 10वी पास झालो. ज्यावेळेस 10वी पास झालो त्यावेळेस आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंद वडिलांच्या चेहऱ्यावर होता. त्यांनी तो मला म्हणून दाखवला की आयुष्यात होता काहीतरी होणार आहेस. आणि मग 10वी पास झालो. 10वी पास झाल्यानंतर पुढे जे शिक्षण आहे ते काय करायचं, कारण त्यावेळेस वडील तर शिक्षित होते परंतु पुढच्या वाटा माहीत नव्हत्या आपला. आणि मग त्याने एका व्यक्तीने त्याला सल्ला दिला की जर लवकर नोकरी लागायची असेल तर डी.एड कर, म्हणजे पद्धतीने नोकरी लागते ते. आणि त्यावेळी मग 10वीवर डी.एड होतं. 10वीला मला चांगली मार्क होती. बार्शीला शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, इथं एकदम चांगल्या क्वालिटीची मुलं, 1 नंबरची मुलं तिथं नंबर लागत होता. आणि मग तिथं मी फॉर्म भरला आणि डी.एड कॉलेजला माझा नंबर लागला. डी.एडचं जे शिक्षण आहे माझं, ते डी.एडचं शिक्षण तिथं जवळजवळ 2 वर्ष शिक्षण घेतलं. परंतु या 2 वर्षाच्या काळामध्ये परिस्थिती अशी होती की गावाकडं भाऊ भीक मागायचा आणि इकडे डी.एडचं शिक्षण मी घेत होतो. परंतु जे जेवणाचा प्रॉब्लेम होता, तिथं हॉस्टेल होतं. वडिलांनी काय करायचं, ज्यावेळेस हा मुलगा भाऊ माझा भीक मागायचा, जे दररोज आणले जे आपले शिळ तुकडे आहेत ते वाळवत होते. आणि वाळवलेले तुकडे तिथून मी बार्शीकून म्हणजे गावाकडे जाऊन आणायचो. ज्यावेळेस मुलं जेवून झोपायची त्यावेळेस मी जेवणाचा माझा प्रोग्राम कसा करायचा होतो, कारण मला वडिलांनी एक ही दिलं होतं, म्हणजे स्टोव दिला होता. स्टोव होता, तवा होता. आणि मग त्यावेळेस चटणी वगैरे काय नव्हती. जगदाळे मामाचं जे आता इमारती आहेत त्या त्यावेळेस नव्हत्या. जगदाळे मामाच्या हॉस्टेलच्या पाठीमागच्या बाजूला मिरच्या लावल्या. त्या मिरच्या सगळ्यात तोडा संपल्यानंतर जो शेवटचा तोडा असतो त्यावेळेस बारक्या बारक्या मिरच्या असतात. आणि मग एके दिवशी असं संडासला गेल्यानंतर त्या मिरच्या ज्या होत्या त्या उपटून ह्याच्यावर टाकल्या होत्या आपल्या बांधावर. आणि मग त्या मिरच्या मी काय केला, जो माझा टॉवेल आहे, गेल्यानंतर तो टॉवेल हाताळला आणि त्या सगळ्या मिरच्या तोडल्या. त्या सगळ्या मिरच्या अशा जवळजवळ 4-5 किलो मिरच्या झाल्या. त्या सगळ्या मिरच्या मी घरी आणल्या, त्याचे बारीक तुकडे केले आणि मग ती चटणी म्हणून मी वापरत होतो. ज्यावेळेस ते वाळलेले तुकडे होते, ते वाळलेले तुकडे संध्याकाळी काय करायचं, मुलं झोपल्यानंतर एवढे तुकडे तव्यात टाकायचे, तव्यात पाणी ओतून त्या तव्यात तुकडे टाकायचे, मीठ टाकायचं, थोडे डाळ टाकायचे आणि जे मिरचीचे तुकडे होते ते टाकायचे. आणि तो माझा रोजचा कार्यक्रम चालू होता. असं करत करत जवळजवळ डी.एडचं प्रथम वर्ष घाललं मी. आणि ज्यावेळेस माझा सेकंड इयरचं पहिलं वर्ष चालू होतं त्यावेळेस अचानक ज्यावेळेस मी जेवायला बसलो त्यावेळेस त्या डी.एड कॉलेजचे प्राचार्य, आज ते सर आहेत, त्यांना मी देव मानतो, देशमुख सर आहेत, त्याने ते अचानक संध्याकाळी फिरायला आले होते. त्यांनी बघितलं आणि मग त्याने आल्यानंतर मी एकदम ते झाकून ठेवलं ताट. ते आत आले, मला म्हणले अरे काय आहे. नाही, मी म्हणलं सर जेवण करतोय. त्याने ते पाहिलं आणि ते प्रत्यक्ष वाळलेले तुकडे जे ते शिजवले होते ते खाताना त्याने इतकं वाईट वाटलं. अरे म्हणले काय परिस्थिती आहे. मग त्यांना ज्यावेळेस मी सांगितलं की सर म्हणलं माझी परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि मग ताजं जे अन्न आहे हे कधी मला मिळत नाही, हे शिळे तुकडे आहेत आणि तुमच्याच पाठ्यामागच्या मिरच्या मी तोडून आणल्या आहेत
आणि चटणी जी आहे हे तुकड्यावर मिळून माझा हा जवळजवळ 1.5 वर्षाचा कार्यक्रम चालू आहे. त्याच्यामुळे त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्यांनी म्हणले की आजपासून शिळे तुकडे खायचं बंद, आज तू माझा मुलगा आहेस. त्याने त्यावेळेस सोलाकी हायस्कूलच्या पाठीमागं गायी होत्या, ते सगळे तुकडे उचलले त्या गायला टाकले आणि यापुढे म्हणले आजपासून माझ्या घरी तू जेवायला यायचं. आणि मग त्यांनी स्वतः मला त्याच्या घरी नेलं. मिसेसला सांगितलं मॅडमला की आज आपला मुलगा आहे, ह्याच्या खायची अशी अशी फजिती आहे. तर दररोज त्यांनी सांगितलं शाळा कॉलेज सुटलं घरी यायचं आणि जेवण करून जायचं. पण सर म्हणलं तुम्ही माझ्या पोटाचा प्रश्न सोडवाल, पण आज माझ्या घरी अपंग वडील आहेत, माझी बहीण आहे, भाऊ आहे, मला ताजं अन्न गिळत नव्हतं. कारण ज्यावेळेस ताजं अन्न मी खायचो त्यावेळेस माझ्यासमोर घरातले माणसं दिसायचे आणि मग कसं काय ते गिळत नव्हतं खाली. आणि मग त्यांना म्हणलं हे मला शक्य नाही, का ते घास खाली उतरत नव्हता. आणि मग त्याने सांगितलं की तू काय करायचं, हे तुला जमत नाही. मग त्याच बार्शीमध्ये सुभाष जनरल स्टोर्स म्हणून त्यांच्या एका पाहुण्याचं दुकान होतं. त्यांनी सांगितलं दुकानात जायचं, सगळा माल ज्वारी तांदूळ गहू जे काय मटेरियल लागेल ते सगळं बऱ्याचाने गावाकडे न्यायचं, जो उधारी होईल ती सगळी उधारी मी देतो. त्या दुकानदाराने सांगितलं की हा शिंदे नावाचा विद्यार्थी येईल, त्याला जेवढं पाहिजे तेवढं सगळं भरून घे. आणि मग ती जवळजवळ त्या काळात स्वस्ताही होती. किती जर मी माल भरला तरी जवळजवळ 200 ते 300 रुपयाचा माल व्हायचा. तो माल मी रिक्षात टाकायचो आणि स्टँडपर्यंत नेहमीचं भाडं सुद्धा मला 100 रुपये सर द्यायचे. आणि मग बार्शीत एस टीमध्ये तो माल भरायचा आणि मी गावाकडे न्यायचो. असं कर D.एडचं शिक्षण झालं. तर अशा हालाकीच्या परिस्थितीमध्ये माझं शिक्षण पूर्ण झालं आणि 1986 साली D.एडचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर 1988 मध्ये शिक्षकाची नोकरी लागली. आणि शिक्षकाची पहिली नोकरी जिल्हा परिषद शाळा म्हैसगाव मुली या ठिकाणी अगदी चांगल्या प्रकारे मी गाजवली. आणि नोकरी करत असताना सुद्धा जो पहिला काळ होता तो हालकीचा गेलाच, परंतु पूर्ण नोकरीच्या कालामध्ये सुद्धा बऱ्याचशा अडचणी आल्या. कारण अपंगत्वामुळं कित्येक तरी अपमान सहन करावे लागले. ज्या ज्यावेळेस मी नोकरीला जायचो मुलं असायची, समाजातील लोक जमायची, परंतु शाळेच्या अध्यापनामध्ये मी असा ठसा उमटवला की शिक्षणामध्ये कुठेही कमी पडलो नाही. आणि प्राथमिक शिक्षक ज्यावेळेस मी नोकरी लागलो तिथून पुढचं शिक्षण चालू केलं. कारण माझं एक ध्येय होतं की मला PhD करायची होती. ज्यावेळेस मी 1988ला नोकरी लागलो त्याच वेळेस एक्सटर्नल FOBAचा फॉर्म भरला आणि जवळजवळ MPhil पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. आणि शिक्षणाचा प्रवास हा पूर्ण केल्यानंतर आज शिक्षणामध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग बार्शी या ठिकाणी आज मी शिक्षण विस्तार अधिकारी या पदावर काम करतोय. म्हणजे इतका हा हालाकीचा प्रवास सहन करून आज मी सावलीमध्ये आहे आणि चांगल्या प्रकारचे जीवन जगतो आहे. पण जसा हा त्रास मी सहन केलाय तशी कित्येक तरी समाजामध्ये अंध अपंग निराधार व्यक्ती आज जीवन जगतायत. ज्यावेळेस हा प्रवास मी पाहतो त्यावेळेस मनात असं वाटतं की मी सावलीमध्ये आहे, पण तो समाजात कित्येक तरी लोक आता उन्हामध्ये आहेत. त्याच्यामुळे त्यांना आपण सावलीत आणलं पाहिजे. आणि म्हणून 2008 साली मी रमाई अंध अपंग बहुउद्देशीय समाजसेवी संस्था या संस्थेची स्थापना केली. आणि या संस्थेमार्फत आज अखेर समाजामध्ये जे अंध आहेत अपंग आहेत की जे देवळाच्या बाहेर भीक मागतायत अशा लोकांना मी एकत्र करतो आणि त्यांना वृद्धाश्रममध्ये मोफत जेवण औषधोपचार यांचा सगळा खर्च हा स्वतःच्या पगारातून मी करतोय. आणि मग एक जिद्द अशी आहे की ज्यावेळेस आपण समाजामध्ये जन्माला येतो त्यावेळेस आपल्यामध्ये समाज आई वडील यांचं ऋण असतं. आणि जर आपण हे फेडायचं म्हटलं तर समाजाची सेवा आपण काहीतरी केली पाहिजे, काहीतरी दान दिलं पाहिजे. आणि म्हणून जीवनातलं सगळ्यात श्रेष्ठ दान जे अन्नदान आहे हे अन्नदान करण्याचं मी काम करतो. आणि म्हणून याच संस्थेमार्फत आज
2008 पासून आज अखेर हा जो वृद्धाश्रम चालवतोय, तर सगळा खर्च हा मी स्वतःच्या पगारातून करतोय. परंतु ज्यावेळेस हा खर्च करत असताना त्याला मर्यादा येतात. आणि म्हणून माझी समाजासाठी एक कळकळीची विनंती आहे की या नवीन सालामध्ये आज माझ्या संस्थेला इन्कम टॅक्स ATG सर्टिफिकेट प्राप्त झाले आहे. आणि म्हणून येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा जो वृद्धाश्रम आहे तो उत्कृष्ट पद्धतीने मला चालवायचा आहे. आणि या वृद्धाश्रमामार्फत, संस्थेमार्फत त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे वृद्धाश्रम, त्याच्यानंतर दवाखाना, मोफत जेवण हे सगळं मला पुरवायचं आहे. आणि ज्यावेळेस या सेवा पुरवायच्या त्यावेळेस पगारातून मी हे शक्य करू शकत नाही. आणि मग समाजाला माझं असं आव्हान आहे की ज्यावेळेस मी हे कार्य उभा करीन त्यावेळेस समाजानं मला सहकार्य करावं. आणि ATG मार्फत जे जे देणगीदार आहेत त्यांनी जर देणगी मला दिली तर हा जो लहानसं रोपटं लावलेलं आहे याचा वटवृक्षामध्ये रूपांतर करायचं असेल तर या सगळ्यांची मला मदत हवी आहे. तुम्ही जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर आज मला जरी उभा राहता आलं नाही तरी समाजाच्या कित्येक लोकांना मी उभा करण्याचं कार्य करणार आहे. एवढंच मी सांगतो आणि थांबतो. नमस्कार.